321 जयंती आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशभर ही जयंती जी अतिशय उत्साहात त्या ठिकाणी सुरू आहे. आज चौंडीमध्ये मोठा कार्यक्रम शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. धनगर समाजाची प्रमुख मागणी जी शेड्यूल ट्राईबची सवलत जी आहे ती लागू करण्याविषयी त्या सर्टिफिकेट देण्याविषयी मागणी ती आज नक्की काय ती त्या ठिकाणी निर्णय होईल अशी अपेक्षा जी आहे संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाची आहे. आणि आज मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सगळं मंत्रिमंडळ आहे, आमदार आहेत, सगळे आहेत. आणि त्या ठिकाणी आज जर सरकारनं आज आम्हाला न्याय नाही दिला तर मग सरकारला आम्ही इशारा देत आहोत की पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये आज आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही आंदोलनाची भूमिका जी आहे ती आम्ही जाहीर करणार आहोत. बरोबर सरकारनं तुम्ही जो आम्हाला शब्द दिलेला आहे तो शब्द तुम्ही पाळा आणि जर नाही पाळला तर तुम्हाला घरात बसवायची तयारी जी आहे ते हा धनगर समाज केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा प्रश्न ओबीसींचा आहे, जरांगींचं आंदोलन आहे. जरांगींचं आंदोलन जे आहे ते ओबीसीचं आम्हाला आरक्षण पाहिजे. अरे पण तुम्ही कुणब्यांचे बोगस दाखले करून 100-125 जागा आमच्या हडप केल्या, दिवसा ढवळ्या बोगस दाखले घेतले. आज त्या ठिकाणी जात पडताळणी समिती पुढं ते सगळे दाखले प्रलंबित आहेत आणि त्या ठिकाणी हे सगळे रद्द होणार आहेत. आणि जर रद्द कुठल्या अधिकाऱ्याने पैसे देऊन जर ते मंजूर केले तर त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही हायकोर्टामध्ये सगळे चॅलेंज करणार आहोत. याच्यात सगळ्यात जास्त नुकसान जे आहे ते धनगर समाज झालेलं आहे. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते हिरिरीनं भाग येत असतात. पण यावेळी बोगस कुटुंबाचे दाखले घेऊन काय मराठा समाजाच्या तरुणाने घुसगिरी केल्यामुळं त्यांना त्यातून वंचित राहावं लागलेलं आहे. आम्ही हा विषय सोडलेला नाही. आमचा जात न्याय जनगणनेचा प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावला पाहिजे. येत्या 11 तारखेला आम्ही मुंबईमध्ये आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही राज्यव्यापी जो आहे आम्ही आंदोलन जे आहे आम्ही निर्णय जो आहे त्या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ही जयंती 31 मेला येते तर संपूर्ण महाराष्ट्रात ही जयंती धूमधडाक्यात साजरी केली जाते. पण मुंबईमध्ये एकमेव असं हे चर्चगेट ठिकाण आहे जिथे अहिल्यादेवींचा पुतळा इथे बसवलेला आहे शिवाजी बापू शेंडगे यांनी. त्यामुळे इथे एक वारसा आहे, परत इथे त्यांची ख्याती आहे, इथे त्यांचं नाव आहे. त्यामुळे मुंबईमध्ये इथे चर्चगेटमध्ये अहिल्यादेवींचा स्मारक असल्यामुळे मुंबईमध्ये कुठेही जयंती सकाळी साजरी केली जात नाही, ती संध्याकाळी साजरी केली जाते. त्यामुळे मुंबईमधील आणि मुंबईच्या जवळपासचे जसे ठाणे, पालघर, भिवंडी असेल, परत तुम्हाला सांगतो वाशी असेल, तिकडनं पनवेलवरनं असेल, तिकडनं लोक इकडे आले मोठ्या संख्येने. सकाळची जयंती इथे मोठ्या उत्साहात आणि पूर्ण जोशात साजरी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाला माझं एकच विनंती आहे की पूर्ण जिथे चौंडी असू देत या चर्चगेट असू देत तिथे सर्व मोठ्या संख्येने एक धनगर समाज जमून अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली पाहिजे. त्यानंतर पूर्ण महिना आहे तिथे आपल्या आपल्या जिल्ह्यात आपल्या आपल्या तालुक्यामध्ये अहिल्यादेवीने जे कार्य केलेत, जे कामं केलेत, जे मोठे मोठे मंदिरे बांधलेत, घाट बांधलेत, अहिल्यादेवींची कार्य हे सर्व जगाला दाखवून द्यायची कामं धनगर समाजातल्या मल्हार सैनिकांनी व अहिल्यादेवी होळकरांच्या रणरागिणीनं करावीत. ज्या काळामध्ये महिला बाहेर पडत नव्हत्या त्या काळी अहिल्यादेवी होळकराने हातात तलवार घेऊन 28 वर्ष राज्य केलं. अशा महिलांचं कार्य पुऱ्या महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्राच्या बाहेरही माहिती आहे, तरी आपण अजूनही दाखवून दिलं पाहिजे असं माझं पूर्ण महाराष्ट्रातील रणरागिणींनी सांगणं आहे आणि निवेदन आहे. आणि पुन्हा एकदा अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा.